नमस्कार, वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस. रोटरी क्लब मुंबई 3141 गव्हर्नर डॉक्टर मनीष मोटवानी सर यांच्या हस्ते समाजातील अनसंग हिरोंचा गौरवपूर्ण सोहळा मुंबई मंत्रालयातील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शुक्रवारी सायंकाळी मोठ्या हर्षोल्लासात संपन्न झाला. रोटरी क्लबच्या सन्माननीय पदाधिकारी श्रीमती नर्गिस गौर आणि अनेक मान्यवर या सन्मान सोहळ्यात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे रोटरी क्लबच्या सन्माननीय सदस्यांसोबत असलेल्या वैद्यकीय सेवेतील डॉक्टर्स आणि नर्सेस यांनी लोकप्रिय अशा अवीट हिंदी गाण्यांवर उपस्थितांना ठेका धरण्यास भाग पाडले. या गाण्यांच्या कार्यक्रमाने या सन्मान सोहळ्यास मोठी ऊर्जा प्राप्त झाली. And the entire Rotary Service Week team. Friends, it's not yet over. 2 more days to go. Are you ready, Jayant? Everyone, Nupur, Shaila, Pragnya, everyone ready? Come on. So how do we work? We work in a particular fashion, and that is with eyes on goals, heart on fire. Let's rise. Let's inspire. Thank you so much. Thank you. Thank you. देखो ये दिल की अजब दास्तां है, नजर बोल समा है सुहाना सुहाना. सर, आज प्रिन्सिपलला काय आज जे नमस्कार सर, आपलं स्वागत आहे. आज अनसंग हिरोंना रोटरियन्सकडून पारितोषिक देण्यात आली. त्यांच्या कामाची उल्लेखनीयता आणि वर्ष 6 महिन्यामध्ये केलेल्या कामाचा आज मोठ्या प्रमाणात YMCमध्ये सन्मान करण्यात आला. नेमक्या तुमच्या भावना काय आहेत आणि नवयुवकांना आपल्यापासून प्रोत्साहन काय संदेश आहे? नमस्कार, मी डॉक्टर मनीष मोटवानी. मी रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 चा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 म्हणजे पूर्ण मुंबई आणि पालघर डिस्ट्रिक्ट कव्हर करतो. या मुंबई रोटरीमध्ये आमच्याबरोबर 123 क्लब्स आहेत आणि हे 123 क्लब रोज दिवस रात्र लोकांसाठी काम करत राहतात. कधी मेडिकल हेल्प, कधी वोकेशनल हेल्प, कधी एम्प्लॉयमेंट कोणाला घेऊन देणं, असे भरपूर काम आम्ही करत राहतो. यावेळी आमच्या मनात एक गोष्ट आली की आपल्याला असं काय करू शकतो आपण की या 8 दिवसात इतकं काम करा की भरपूर लोकांना त्याचा फायदा पण झाला पाहिजे आणि लोकांना माहीत पण पडलं पाहिजे की रोटरी एक खूप चांगलं काम करणारी ऑर्गनायझेशन आहे. तर आम्ही रोटरी सर्व्हिस वीक असं एक रोटरी सर्व्हिस वीकचं निर्माण केलं. मित्रांनो, 2 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 8 दिवस, या 8 दिवसात मुंबई आणि पालघरमधले 123 क्लब
पूर्ण 123 क्लब आमच्याबरोबर जोडले आणि या 123 क्लब त्या 8 दिवसात रोज एक प्रोजेक्ट धरून सगळ्यांनी पूर्ण 8 दिवसात 8 प्रोजेक्ट करायचा निर्णय घेतला. आणि हे प्रोजेक्ट्स कशा प्रकारचे प्रोजेक्ट्स असतात? एका दिवस आपल्याला आम्ही आय चेकअप कॅम्प केले, एका दिवस आम्ही कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प्स केले, एका दिवस आम्ही सिनियर सिटीजनसाठी प्रोजेक्ट केलं, एका दिवस आम्ही सायबर क्राईम अवेअरनेससाठी प्रोजेक्ट्स केलं आणि आज असा एक दिवस आहे जेव्हा आम्ही वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड्स अरेंज करतोय. आणि हे वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड्स म्हणजे काय? तुम्ही बघत असणार की मोठ्या मोठ्या लोकांना वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड्स मिळत राहतात, पण ते अनसंग हिरोज कोण आहे? अनसंग हिरोज म्हणजे ते लोक ज्यांना कोणी बघत नाही, ते लोक ज्यांचं काम सगळ्यांसमोर येत नाही, ते लोक जे लहान स्टेजवरून बस काम करत राहतात पण लोकांना त्याची माहिती मिळत नाही. अशा लोकांना आम्ही आज बाहेर काढलं, त्यांची शोध केली आणि त्यांचे अवॉर्ड्स आज ठेवलेले आहेत, जे आहेत वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड. हे आम्ही ठेवलं आहे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये. आणि मला हे सांगताना खूप गर्व वाटतो की 75 अप्लिकेशन्स आलेले आहेत आम्हाला वोकेशनल एक्सलन्स अवॉर्डसाठी. आणि या 75 अप्लिकेशन्समधून थोडे विनर्स असणार, पण माझ्या मते सगळे 75चे 75 विनर्स आहेत. आणि आज जर आम्ही या लोकांना जे अनसंग हिरोज आहेत, ज्यांना कोणासमोर कधी आम्ही त्यांना शाबाशी देऊ शकत नाही, लोकांना माहीत पडत नाही हे कोण लोक आहेत, त्यांना जर आज आम्ही प्रोत्साहित केलं तर यामुळे 100, 1000, लाख असे लोक पुढे येणार आणि लोकांसाठी काम करत राहणार. तर आज आम्हाला हे गर्व आहे की आम्ही अशा लोकांना समोर आणून हे अवॉर्ड्स अरेंज करतोय. आणि रोटरी सर्व्हिस वीक, रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 आणि आमचे सगळे मित्र बरोबर येऊन हे अवॉर्ड्स ठेवताय आज. तर तुम्ही ही गोष्ट सगळ्या लोकांना सांगा, आमचे हे थॉट्स हजारो लाखो लोकांपर्यंत पाठवा आणि रोटरी कसं काम करते आणि रोटरी कसं लोकांना पुढे घेऊन येते हे आपण सगळ्यांना सांगितलं तर तुमचा आभार. थँक्यू. भविष्यात काही योजना आहेत का ज्यातून आपण जाहीर करू इच्छितो? हे आज 6वा दिवस आहे फक्त रोटरी सर्व्हिस वीकचा. उद्या आम्ही स्पेशली एबल्ड लोकांसाठी काम करणार आहोत आणि या स्पेशली एबल्ड लोकांसाठी आपण जे काम करतो त्याच्यामध्ये त्यांचे स्पोर्ट्स करून घेणार, त्यांना वोकेशनल अवॉर्ड, त्यांना वोकेशनमध्ये म्हणजे काहीतरी रोजगार मिळला पाहिजे त्याच्यासाठी काम करणार. पण रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 शेवटच्या दिवशी किंवा दॅट इज 9 नोव्हेंबरला आम्ही 2 मोठे प्रोजेक्ट्स करतोय आणि ही तुमच्या जरियातून आम्हाला सगळ्यांना माहिती द्यायची आहे. 9 नोव्हेंबरला फर्स्ट टाइम रोटरी डिस्ट्रिक्ट 3141चा हिस्ट्रीमध्ये गेल्या 80 वर्षात पहिल्यांदा रोटरी 2 हॉस्पिटल उघडतीये. एक रोटरी डिस्ट्रिक्ट हार्ट आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि एक रोटरी डिस्ट्रिक्ट आय हॉस्पिटल. हे 2 हॉस्पिटलचा उद्घाटन होणार आहे 9 नोव्हेंबरला. कर्टन रिझर्व होणार आहे, त्यांचं नाव सगळ्यांना माहीत पडणार आहे आणि येत्या 2 किंवा 3 महिन्यात ती हॉस्पिटल सुरू होणार. तर मी तुम्ही सगळ्या लोकांना आज प्रेसवाल्यांना आज विनंती करतोय, तुम्ही या आमच्याबरोबर 9 नोव्हेंबरला या आणि 9 नोव्हेंबरला येऊन ही माहिती लोकांना द्या, ज्याच्याने भरपूर गरीब लोक याचा फायदा घेऊ शकणार. आजच्या पुरस्कारामध्ये महिला होत्या, पुरुष होते. रोटरीने एक वेगळा संकल्प, वेगळं कल्पना आणली की ट्रान्सजेंडर होती. ही कल्पना सुचली कशाने? कारण आपल्याला एक इक्वालिटी असली पाहिजे. रोटरी एक गोष्ट मनात ठेवते. आज जे आमचा प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे ते नर्गिस मॅडमने केलेला आहे, पण हा प्रोग्राम आज कंडक्ट कोण करतोय? झैनाब पटेल कंडक्ट करते. झैनाब पटेल स्वतः एक ट्रान्सजेंडर आहेत, पण ते ट्रान्स लोकांचा म्हणजे DEI हे जे आम्ही सांगतो की आम्ही सगळ्या लोकांना एका स्टेजवर एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न करतोय. हे प्लॅटफॉर्म लोकांसाठी खूप चांगला होईल, कारण आपल्याकडे भरपूर टॅलेंट आहे ज्याला आपण फक्त लोकांना चान्स मिळत नाही, त्यामुळे तो लपून राहतो. तर आपण या माध्यमाने सगळ्यांना पुढे आणणार आहोत आणि डायव्हर्सिटी आणि इन्क्लुजन म्हणजे सगळ्या लोकांना आपल्याला बरोबर घेऊन जायचं हे आज आम्ही या माध्यमाने सगळ्यांना सांगतो.